वडोली मनोज पाटील पुरस्कृत संघ, दुसऱ्या बाजूला सोनारपाडा संघ तयार होतोय. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करतोय आणि जेव्हा जेव्हा हे दोन संघ एकमेकांच्या समोर येत आहेत तेव्हा एक जबरदस्त संघर्ष तुम्हाला बघायला मिळतोय आणि तो संघर्ष या स्पर्धेमध्ये, या मॅचमध्ये अपेक्षित आहे. ओपनिंग पेअर विशाल पाटील आणि दुसऱ्या बाजूला ऋतिक पाटील हे दोन सलामीवीर. तर बॉलिंग मार्कवर तयार. त्या ठिकाणी आपण बघतोय प्रथमला आणलेले पहिले षटक, पहिलाच बॉल ऑन साईडला टर्न करायचा होता. संपर्क नाही बॅट बॉलमध्ये, अपील झालं होतं, पंचांनी ते फेटाळलेले. डॉट बॉलने सुरुवात करत असताना प्रथम अप्रतिम गोलंदाजी. प्रथमची यंदाच्या अंगामध्ये सुरुवात अत्यंत चांगली राहिलेली आहे. हॅट्रिक घेण्याचा विक्रमही त्याच्या नावावरती यंदा. तोच प्रथम पुन्हा एकदा विशालसाठी ओव्हर द विकेट. लेग स्टंपवरती चेंडू पिचिंग झाला आहे. यावेळेस मात्र शफलून खेळण्याचा प्रयत्न आणि अत्यंत चांगला चेंडू. पंचांचा कुठलाही सिग्नल या ठिकाणी आला नाही. बघूया पंच विचारतायत स्क्वेअरच्या पंचांशी. प्रश्न होता की कुठेतरी ट्रॅक पॅनला स्पर्श झाला आहे की नाही झाला आहे, तो प्रश्न निर्माण झाला होता. त्यांना असं वाटलं की तो स्पर्श झाला आहे, ब्रश करून गेला आहे, पण त्यानंतर स्क्वेअरच्या पंचाने सांगितलं की नाही, कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाही बॉल आणि पॅन्टचा, त्यामुळे हा वाईट बॉल. प्रथम ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुल टॉस होता, मिस केलाय, खराब चेंडू होता, संपर्क नाही. हा डॉट बॉल आणखीन एक या ठिकाणी येतोय. मिडल करता आला नाही. बघा माहिती आहे विशालला चूक झालेली आहे. या चेंडूवरती एखादा मोठा फटका कन्वर्ट करता आला असता, पण तसं काही घडलं नाही. पुन्हा एकदा प्रथमला माहिती आहे की चूक झाली होती मागच्या बॉलवरती. पुन्हा एकदा प्रथम. यावेळेस मात्र ड्राईव्ह करतायत, स्वतः जाऊन चेंडू त्या ठिकाणी उचलतायत. सिंगलने स्ट्राईक रोटेट होते आणि असंख्य धावफलकावरती आपण बघतोय 2 धावा. स्ट्रायकिंगला ऋतिक, यंदाच्या हंगामात खूप चांगली कामगिरी हे दोन्ही संघ करत आहेत. 5 ट्रॉफीज यंदाच्या हंगामात चेंज द गेम वडोली बीच्या नावावरती आहेत. जबरदस्त सुरुवात हंगामाची केलेली आहे. भरपूर संघर्ष सातत्याने करावा लागतो. जो निर्माण केलेला दबदबा, जे नाव आहे, जी प्रसिद्धी आहे ती कायम टिकवण्यासाठी हे सगळे संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात. फुल टॉस आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. नो बॉल कॉल अंपायरचा येतोय. 1+6 एकूण मिळतील धावा 7. आपण बघितलं की जो तिसरा बॉल होता तो देखील मिस झाला होता. तो देखील अशाच प्रकारे होता, पण तो विशालला मिडल करता नाही. पण ऋतिकने तर मनोज पाटील यांच्याकडनं सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकल्यास तर बघूया पारितोषिक आलेले. रक्कम किती आहे ते अजून कन्फर्म नाही झालं. आम्हाला सांगतील जयदू की 3 बॉल 3 षटकार जर ठोकले तर या संघाचे पुरस्कर्ते मनोज पाटील यांच्याकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. वडोलीसाठी पारितोषिक या संघाचे पुरस्कर्ते ते आहेत. पहिला षटकार ठिकाणी आलेला आहे. हा चेंडू खाली राहिला. यावेळेस मात्र चांगलं कमबॅक, डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्यांच्या मागून योगेश पाटील त्या ठिकाणी करत असताना, कारण विशाल भरपूर पुढे आले होते. चेंडू रिलीज झाल्यानंतर 5-6 पावलं पुढे निघून गेले होते, पण संपर्क झाला नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक प्रथमचा. प्रथम पुन्हा एकदा ऋतिकसाठी पुढचा चेंडू.
यावेळेस मात्र पंच करतायत, समोर फिल्डर आहे, धावचीची संधी पण फार वेगाने पुन्हा एकदा क्रीजमध्ये आलेले आहेत विशाल. करण होते संघनायकाच्या भूमिकेत. करणला आपण बघितलं जे नाणेफेकीसाठी त्या ठिकाणी आले होते. खूप जबरदस्त असे अष्टपैलू खेळाडू आहेत योगेश, करण. पण आपण योगेशला हल्ली बॉलिंग करताना बघत नाही. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं की कुठेतरी केजू मुंडेची अनुपस्थिती जाणवते आगासन टीमला. दुखापतग्रस्त असल्या कारणाने शोल्डर इंजुरी आहे, त्यामुळे यंदा आपण केजूला खेळताना बघत नाही. एक अष्टपैलू खेळाडूची कमी जेव्हा टीममध्ये असते कुठेतरी त्याची ती उणीव, ती कमतरता जाणवत असते. आपण बघितलं विराजने 2 ओव्हरमध्ये केवळ 7 धावा दिल्या होत्या, पण बाकीच्या गोलंदाजांनी 3 ओव्हरमध्ये 56 धावा दिल्या. आणि त्यामुळेच एक मोठं लक्ष दहिसरने ठेवलं आगासनसमोर. हो, यावेळेस मात्र नो बॉल कॉल. पुन्हा एकदा चेंडू गेला. यावेळेस वायडिश लॉंग ऑनच्या दिशेने 2 धावा येतील. नो प्लस 2 एकूण 3 धावा इथून मिळतील. थर्ड अंपायरला रेफर गेले पुन्हा एकदा. तर थर्ड अंपायरने या ठिकाणी यायचं. आपण जरा चेक करा, रिव्ह्यू आहे नो बॉलसाठी. आमचे निलेश देखील आले आहेत, एक उत्कृष्ट गोलंदाज. मिरी संघाचे मधल्या काळामध्ये थोडेसे दुखापतग्रस्त होते, पण पुन्हा एकदा ते कमबॅक करतायत. आमचे थर्ड अंपायर अजित पुत्रन सर त्या ठिकाणी येत असताना. अजित पुत्रन सर एक लेजंड क्रिकेटर म्हणून एक काळ गाजवला. 80-90चं दशक अक्षरशः हलवून ठेवलं. एक उत्कृष्ट गोलंदाज, मॅच विनर गोलंदाज म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. शशी ब्राईट या संघासाठी खेळताना काय जबरदस्त कारकीर्द राहिलेली आहे या अजित पुत्रन सरांची. आमचे कॅमेरामॅन चेतन भोयर उर्फ वाकू, त्याचबरोबर पुण्यवर्धन, सुमित, हे सगळेजण या स्पर्धेला कव्हर करतात. अत्यंत चांगल्या पद्धतीने टेलिकास्ट सुरू आहे ग्लोबल टेनिस क्रिकेटवरती. गणेश भगत ऑपरेटरच्या भूमिकेत आहेत. त्याचबरोबर आमचे सँडी मोरे हे देखील या ठिकाणी आहेत. थोडासा वेळ लागेल पण बघूया, आपण चेक करूया. काही डिसिजन फार क्लोज असतात, थर्ड अंपायरलाही थोडासा वेळ घ्यावा लागतो. एक योग्य डिसिजन पोहोचवणं फार गरजेचं आहे. अबाव द वेस्ट साईड आहे, त्यामुळे ग्राउंड अंपायरने जो डिसिजन घेतला होता आधी तो अगदी योग्य नो बॉल आहे. कमरेच्या वर होता आणि त्यामुळे आणि बॅट्समनचा जो एक पाय आहे तो क्रीजमध्येच होता, त्यामुळे कुठेही ते क्रीज सोडून पुढे आलेले असं दिसत नाही आहे रिप्लेमध्ये. तर 2 चेंडू या ठिकाणी बीमर आले, त्याच कारणास्तव प्रथमला आता बॉलिंग करता येणार नाही आणि त्याच्यामुळे एक बॉल शेष आहे. त्यामुळे त्या एक बॉलची पूर्तता करण्यासाठी अमोलला आणलेले आहे. धावफलकावरती आहेत 12. प्रथम आज बिलकुल लयमध्ये दिसला नाही आपल्याला. आपण जर बघितलं तर प्रथमने वाईड एक चेंडू टाकला होता, 2 चेंडूचे टाकले होते ते अगदी कमरेच्या वर होते, त्यामुळे त्याला बॉलिंग करता आली नाही. शेवटचा जो चेंडू होता तो टाकता आला नाही. ओ, इथे मात्र अखेरचा चेंडू अमोल घेऊन आले होते एकदम रडारमध्ये, अगदी समोर पाठवला सीमारेषे बाहेर. षटकार. फलकावरती बघता आपण एकूण झाले ती म्हणजे 18. एकही विकेट गमावली नाही आहे. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय सोनारपाडा संघाचा आपण बघतोय. पण प्रथमवरती विश्वास दाखवला होता संघ नायकाने, संघ सहकाऱ्यांनी. त्या प्रथमने मात्र भ्रमनिरास केला. 5 बॉलमध्ये त्याने तब्बल 12 धावा दिल्या. त्यात 2 बीमर होते, एक वाईड देखील होता. पण अमोल शेवटचा चेंडू या ठिकाणी फेकण्यासाठी आला
आणि त्या अमोलवरती आक्रमण केलं गेलं, षटकार ठोकला आणि अशा प्रकारे 18 धावा. बॉलिंग मार्कवर ग्रामीणचा बाहुबली अमर ठाकूर त्या ठिकाणी तयार होतोय. स्ट्रायकिंगला बॅटर आपण बघतायत विशाल तयार होतोय. विशालने आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलाय, केवळ 1 धाव गेली, पण ऋतिकने 5 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा केलेल्या आहेत. खूप चांगली बॅटिंग, 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. श्रद्धांजली चषक 20-25 नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीला आपण या भव्य आणि दिव्य स्पर्धेचं आयोजन बघतोय. आणि झुंडोंबिवलीचं गावदेवी गिरिजा माता क्रीडांगण, अत्यंत सुंदर असं क्रीडांगण आपण बघतायत. अमर हलक्या हाताने प्लेस करताय, झेल होता, फार कठीण होता, पोचू शकले नाही. पकडला असता तर एक जबरदस्त झेल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला असता. बघूया थ्रो त्या ठिकाणी अपील केले गेले की तुषार पाटील आपण जरा बघा त्या ठिकाणी अंपायरशी चर्चा करा. डेड बॉल आहे, कारण बॅटवरती चेंडू लागलेला आहे. आणि थर्ड अंपायरने खरं तर अजित पुत्र सरांनी सांगितले आणि तुषार पाटीलने सांगितलेले, थर्ड अंपायरने सांगितलेले. तर अजित पुत्र सरांशी देखील आपण चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की हा डेड बॉल आहे. तिथे डेड होतो जेव्हा थ्रो त्या ठिकाणी आपण बघितलं तर बॅटला लागला चेंडू आणि त्यामुळे तिथेच तो डेड झाला होता. धावपलकावरती 20. हा चेंडू पुन्हा डागावा लागेल, गती भरपूर होती पण दिशेपासून भरकडलेले. वाईट बॉल आहे, लेगस्टम्पच्या बाहेर पिचिंग होती आणि वाईटच्या आधाराने आणखीन एक धाव या ठिकाणी ॲड होईल. धावसंख्या धावपलकावरती बघता आपण 21 धावा झाल्यात. पहिलं षटक 18 धावांचं राहिलं. या ओव्हरमध्ये आपण बघताय थोडीशी चिंता आहे. अतिरिक्त चेंडू आत्तापर्यंत 4 फेकण्यात आले आहेत या इनिंगमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये आपण 3 अतिरिक्त चेंडू बघितले. हा चेंडू देखील या ठिकाणी पुन्हा टाकावा लागेल. आणखीन एक वाईट बॉल. बाहुबली देखील थोडेसे अनियंत्रित दिसत आहेत, कारण पहिल्या बॉलवरती 2 आले, त्यानंतर पुढचे 2 चेंडू वाईट फेकलेले आहेत. कमबॅक करावा लागेल. अशा पद्धतीने गोलंदाजी झाली तर चेंज द गेम वडोली बी हा संघ एक मोठी धावसंख्या इथे उभी करण्यामध्ये यश त्यांना मिळेल. आणि तितकी मोठी धावसंख्या चेस करताना मात्र सोनारपाडा संघाला भरपूर संघर्ष करावा लागेल. यावेळेस संपर्क व्यवस्थित नाही आहे. बॅटची हलकीशी एज आहे, चेंडू सिली मिड ऑनला येतोय तोपर्यंत एक धाव इथून पूर्ण करतायत. एका धावेने धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचली आपण बघतोय ती म्हणजे 23 धावा झाल्यात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील 3रा सामना आहे तो आपण आता 4था खेळतोय. काही कारणास्तव सोनारपाडा संघ देखील आपण बघितलं घेसरच्या स्पर्धेमध्ये खेळताना आपण बघितलं, त्यामुळे थोडीशी ॲडजस्टमेंट आपल्याला करावी लागते. कारण एका दिवशी काही संघ 2-3 ठिकाणी खेळत असतात, काही ठिकाणी ते क्वालिफाय होतात, त्यामुळे ही तडजोड करावी लागते आयोजकांना. ऑन साईडला टर्न केलाय, फाईन लेगच्या दिशेने चेंडू गेलाय सीमारेषेच्या दिशेने. बघूया पंच तिथे विचारणा करतायत कुठे चेंडू पडलाय, काय घडलंय, आणि पंचांचा इशारा येतोय चौकार. धावसंख्या धावपलकावरती 27 धावा. दुसरं षटक सुरू असताना मार्गस्थ असताना आपण बघतायत
नाणेफेकीचा कौल सोनारपाडा संघाच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि सद्यस्थितीमध्ये हा निर्णय कुठेतरी चुकीचा होताना दिसतोय, कारण समोर बॅटिंग तितकी चांगली होती, गोलंदाजी खराब होताना दिसते. यावेळेस ड्राईव्ह केलाय, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, पण चेंडू तिथे अचानक उसळला आणि फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. लॉंग ऑफवरनं चेंडू कव्हर करतायत, फार वेगाने प्रहार केला, टायमिंग जबरदस्त होतं. लेदर बॉल प्लेअर आहे त्यामुळे टेक्निकली भरपूर जबरदस्त स्ट्रॉंग आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने हा ड्राईव्ह केला होता. पण फिल्डिंग देखील तितकीच दर्जेदार आपण बघितली. धावसंख्या धावफलकावरती 29, 29 धावा झाल्यात. एकही विकेट गमावला नाही आहे. दोन्ही ओपनर्स खूप चांगल्या पद्धतीने मैदानावरती बॅटिंग करत आहेत. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा अमर. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही झाला, टायमिंग तितकं चांगलं नाही राहिला. लेग बायचा इशारा अंपायर करतायत. लेग बायच्या रूपाने एक धाव येते. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा आल्या होत्या, 18 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये आपण बघतायत 12 धावा आलेल्या आहेत आणि धावांची गती अत्यंत. विकेट गमावला नाही. पार्टनरशिप संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने घेऊन चालले, एक मोठा टार्गेट सेट करण्याच्या मार्गावरती. चेंज द गेम वडोली मनोज पाटील पुरस्कृत हा संघ सलग 3 षटका ठोकल्यास 3000 रुपयाचं पारितोषिक वडोली बीच्या फलंदाजांना देण्यात येईल मनोज पाटील याचकडून. बाहुबली पुन्हा एकदा ओव्हर रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, तिथे थोडंसं बॉडी बॅलन्स हरवलं होतं, पण त्यानंतर स्वतःला सावरत असताना इथून एक धाव पूर्ण करतायत. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण झाली ती म्हणजे 31. 2 षटकं संपलेले. धावांची गती आपण बघतो 15.5ची आहे. अत्यंत हेल्दी रन रेट आपण बघतायत. एकही विकेट गमावला नाही, जमेची बाब आहे. चेंज द गेम वडोली बी हा संघ टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करतोय. बघूया पुढच्या 3 ओव्हरमध्ये इथून सोनारपाडा संघ कशा पद्धतीने कमबॅक करतोय. कमबॅक करणं फार गरजेचं नाही. याच गतीने जर धावा झाल्या तर मात्र 70च्या पुढे धावसंख्या बघायला मिळेल. आणि या मैदानावरती आपण बघतोय दहिसरने 63 धावा केल्या होत्या, आगासनला 64 करू दिल्या नाही. दहिसरचा क्वालिटी अटॅक आपण बघितला. आज इम्प्रेसिव्ह कामगिरी मोठी देसाईची देखील पहिल्या मॅचमध्ये राहिली, पण वाडेकरने आज 2 सामने जिंकून खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये दिलेलं आहे आणि आपलं आव्हान टिकून जय जलेश्वर वाडेकर अर्थात राजा जाधव यांनी पुरस्कृत केला संघ. हा चेंडू ऑनसाईड खेळण्याचा प्रयत्न, चेतन केशव पाटील अर्थातच सोन्या बैलाचे खरं तर मालक, आणि त्यांनी सांगितलं की विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपये. ऑनलाईन बघतायत त्यांचंही स्वागत आपण करूया. सोनारपाडा म्हटलं की बैलगाडा शर्यतीमध्ये गावाचं नाव नेहमी सन्मानाने घेतलं जातं. आणखीन एक चांगला चेंडू. आणि मगाशी जी कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली होती, चेंडू बॅट्समनच्या बॅटला लागून तो डायव्हर्ट झाला, त्यानंतर ती धाव दिली गेली नाही. आणि अजित पुत्र सरांनी सांगितलं की 1 सप्टेंबर 2019ला रूल्समध्ये थोडे चेंजेस आले. जेव्हा बेन स्टोक जी सेमीफायनलची मॅच आपण बघितली फायनल मॅचला झाली होती न्यूझीलंड इंग्लंडमध्ये, तो बॉल त्यांच्या बॅटला लागून ती बाउंड्री गेली होती. आय थिंक तिथून ती मॅच ते गमावली होती, त्यामुळे तो रूल्स चेंज करण्यात आला. हवेत आहे बॉल, फिल्डर त्या ठिकाणी. बघूया काय घडलंय का. तो उजव्या बाजूचा आम्हाला इथून दिसत नाही पडदा असल्याकारणाने पंचांनी सांगितले की हा षटकार आहे आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय झाली ती 37. चेतन केशव पाटील याचकडून जे पारितोषिक आहे ते रिद्धेशसाठी आहे. तर रिद्धेशने 3 चेंडू या ठिकाणी बघतो फेकले, 6 धावा खर्च केल्यात. चेंडू थर्ड मॅनला गेल्या, फिल्डर त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण बायच्या रूपाने ही धाव या ठिकाणी मिळते. पण विशालला
या इनिंगमध्ये संघर्ष करताना बघितलं, एक षटकार जरूर आला आहे, पण सुरुवातीला आपण डॉट चेंडू बघितले तर विशालने भरपूर फेस केलेले आहेत, पण धावांची गती तरी कमी नाही. डॉट चेंडू आपण बघितले पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 4 चेंडू डॉट होते, नंतर 2 चेंडू डॉट आता या ओव्हरमध्ये आपण बघितलेले, म्हणजे तब्बल 6 चेंडू डॉट आतापर्यंत गेलेले आहेत, पण तरी धावांची गती अत्यंत चांगली आहे. एकूण धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 38 धावा झालेले आहेत. रितेश लेफ्ट आर्मवरती विकेट. यावेळेस मात्र कट करायचं होतं, यष्टी रक्षकाला त्या ठिकाणी गॅदर करता आला नाही. पुन्हा एकदा बायच्या रूपाने एक धाव मिळते आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 39 धावा झाले आहेत. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती असताना सोनारपाडा वर्सेस वडवली हे फार जुने प्रतिद्वंद्वी जेव्हा जेव्हा एकमेकांच्या समोर येतात तेव्हा तेव्हा यूट्यूबवरती प्रचंड गर्दी होत असते. अनेक समर्थक या दोन्ही संघांचे आपण बघत असतो, मैदानावरती उपस्थित असतात आणि एक चांगली बॅटल नेहमीच या दोघांमध्ये आपण बघितलेली आहे. तशीच बॅटल या मॅचमध्ये अपेक्षित आहे. हा चेंडू खूप चांगला, पुन्हा एकदा एस्ट्यांच्या मागे जातोय चेंडू, यावेळेस मात्र ओव्हर थ्रो होतोय आणि बघूया पंच काय सिग्नल करतात. पुन्हा एकदा बायच्या रूपाने धाव, म्हणजे 3 चेंडू एस्ट्यांच्या मागे एसटी रक्षकालाही त्या ठिकाणी ते गॅदर करता आले नाही. 3 षटकं संपलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 40 धावांची गती 13.33 आणि ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी होत असताना आपण ऐकूया आता यावेळेस चांगलं त्यांचे हार्दिक सहर्ष स्वागत आहे. ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. बॉलिंगसाठी तयार त्या ठिकाणी करण ठाकूर जो कॅप्टनच्या भूमिकेत आहे. 3 ओव्हरमध्ये 40 धावा झालेल्या आहेत. बघूया पुढच्या 2 ओव्हरमध्ये कुठपर्यंत मजल मारतात. एकही विकेट गमावला नाही वडवलीने. फुल टॉस ड्राईव्ह करतात, ऑफ ड्राफ्ट फिल्डर आहेत. लॉंग ऑफला पहिली धाव वेगाने घेतली आहे, नकार दिल्या आहे. दुसऱ्या बाजूने विशालने केवळ एकच धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 41. ऋतिकच्या बॅटमधून आपण 2 षटकार बघितलेले आहेत, पण एक चौकार देखील आहे. विशालने 1 षटकार ठोकलेला आहे, पण या इनिंगमध्ये विशालचा संघर्ष आपण बघितलेला आहे. खूप चांगली गोलंदाजी काही ठिकाणी आपण होताना बघितली. कव्हरच्या दिशेने गॅपमधून फिल्डर येतात डीपमधून. 42 धावा झाल्यात. 42 रनची पार्टनरशिप मैदानावरती होत असताना एकही यश एकही गोलंदाजाला आतापर्यंत प्राप्त झालं नाही. आणि आज बिग बॅश ग्रामीण धमाकामध्ये चेंज द गेम वडवली बीचा सामना आहे आणि समोर धारावी आहे. नवी मुंबईचा संघ विकीचा संघ असणार आहे. तर 2 आयकॉन खेळाडू तुम्ही खेळताना बघता प्रत्येक संघामध्ये. कोण गावच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती बिग बॅश ग्रामीणचा धमाका सुरू आहे. फुल टॉस आहे, मिड विकेटला फील्ड त्या ठिकाणी आहेत.
क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, हो नाही करता करता अखेर नकार दिलाय. फिल्डिंग खूप जबरदस्त होते सोनारपाडा टीमची. वडवलीसारखा संघ समोर असतानाही इथे अजिबात चूक होत नाही, कारण वडवलीला संधी दिली म्हणजे सिंगलचं रूपांतर डबल्समध्ये व्हायला फारसा वेळ लागत नाही, डबल्सचं रूपांतर ट्रिपलमध्ये व्हायला वेळ लागत नाही. रनिंग बिटवीन द विकेट नेहमी चांगलं राहिले आणि दोन्ही बॅटर नेहमी चांगल्या पद्धतीने दोघांमध्ये कॉर्डिनेशन आपण बघत आलो आहे. आज चेंडू सोडून दिला, डॉट बॉल येतो आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झाली ती म्हणजे 43 धावा. करणचा प्रयत्न असेल या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याचा. 4 बॉलमध्ये केवळ 3 धावा त्याने दिलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू शेष आहेत, पण इथून प्रयत्न असेल ऋतिकचाही मोठ्या फटक्यांमध्ये डील करण्याचा. फुलटॉस आहे, फिल्डर येत आहेत एक्स्ट्रा कव्हरला. लॉंग ऑफरनं चेंडू कव्हर करेपर्यंत इथून खराब फिल्डिंग बॅकअप मिळते, पण केवळ 2 धावा इथून मिळतील आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली ती 45 धावा झाल्यात. 45 नो लॉस, एकही विकेट नाही, 45 धावा. आणि पार्टनरशिप आता 50च्या पुढे जाईल का काय हा प्रश्न आहे, कारण अजूनही 5 धावा हव्यात 50 धावसंख्येला. आणि यावरचा अखेरचा चेंडू घेऊन येईल करण. लॉफ्ट केला अगदी सरळ, ओव्हर द बॉलर हेड स्क्रीनवरती जाऊन चेंडू आदळतोय. 5 चेंडू अप्रतिम आदळले होते, पण शेवटच्या बॉलवरती ठोकलाय हा चौकामध्ये. आपण रिद्धेच्या बघितल्या 9 धावा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल आपण धावा बघितल्या होत्या 31, पण पुढच्या 2 ओव्हरमध्ये केवळ 18 धावा आल्यात आणि एकूण धावसंख्या 49 आहे. अखेरच्या ओव्हरमध्ये जर गोलंदाजी चांगली झाली तर मात्र इथून 60च्या आत जर रोखलं तर एक चांगली बॅटर बघायला मिळेल. पण बघूया दोन्ही बॅटर ज्यांची दमछाक भरपूर झालेली आहे आणि या दोघांना आता मात्र अखेरच्या ओव्हरमध्ये गेअर बदलावे लागतील. मोठ्या फटक्यांच्या शोधात जावं लागेल. दुसऱ्या बाजूला अखेरच्या ओव्हरमध्ये आणखीन कमी धावा कशा खर्च करता येतील यावरती फोकस असेल सोनारपाडच्या गोलंदाजाचा. आणि अखेरचं षटक घेऊन येतोय रिद्धेश. रिद्धेशचं हे वैयक्तिक दुसरं षटक आणि सांघिक अंतिम षटक घेऊन येतो रिद्धेश, ज्याने 9 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. तोच रिद्धेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला उंच गेलाय, क्षेत्ररक्षक जज करताय, झेलची शक्यता आहे. वेल जज कॅच, चांगला झेल टिपलाय क्षेत्ररक्षक प्रथमने झेल टिपलाय आणि प्रथम विकेट इथून मात्र गमावलेली आहे. ती चेंज द गेम वडवली बीने. जयेश पाटील बैलगाडा शर्यतील फार मोठं नाव. आणि बघा बैलगाडा शर्यत म्हटलं की आता बघा कावा आलाय. कावाचेही 2 बैल आहेत, जपान आणि सुंदर. कावालाही बैलगाडा शर्यतीमध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे. एका बाजूला क्रिकेटचा छंद त्याने जोपासल्याच्या क्रिकेटने त्याला ओळख दिली आहे, दुसऱ्या बाजूला बैलगाडा शर्यतीमध्येही आपलं नाव मोठं करण्याचा तो प्रयत्न करतो आहे. जपान आणि सुंदर हे त्याच्या 2 बैलांची नावं आहेत. तो मैदानावरती आलेला आहे. 3ऱ्या क्रमांकावरती फिल्डिंगची व्यूहरचना बघत असताना डाव्या हाताचा शैलीदार फलंदाज सामना करेल रिद्धेशचा. हो, यावेळेस मात्र बॅटचा स्विंग जबरदस्त होता. धावचीची संधी इथून मात्र गमावलेली आहे. काय घडतं मैदानावरती, सरेंडर केलं होतं, विकेट जणू काय बहाल केली होती. कमलेचं लक्ष नव्हतं, ऋतिक मात्र नॉनस्ट्राईक इनवरनं स्ट्रायकिंग इनला पोहोचलाच होता. दुसऱ्या बाजूला संधी चालून आली होती रिद्धेशकडे आणि आपण बघताय त्या ठिकाणी करणकडे, पण चेंडू हातात मिळालाच नाही, ग्रीप करता आला नाही आणि लगेचच कमलेशने या संधीचं सोनं करत असताना ही धाव कंप्लीट केली आहे. बॅटची एज होती बघा, झेल फार कठीण होता, क्लोज कीपिंग करताय. पुन्हा एकदा रिद्धेश ऋतिकसाठी. हो, फुल केलाय, व्यवस्थित टायमिंग झालं नाही, झेलची शक्यता आहे. खूप चांगला झेल लॉंग ऑनला टिपला गेलाय. ऋतिकला परतावं लागेल. दुसऱ्या विकेटचं बदल, चेंज द गेम वडवली बीच्या.
न्यू बॅट्समॅन शुभम पाटील मैदानावरती येतोय. खूप चांगलं कमबॅक राहिलं. आपण बघताय तर सोनारपाडा टीमचं या ओव्हरमध्ये केवळ एकच धाव आली आहे. 2 विकेट या ठिकाणी प्राप्त केल्या आहेत. रिद्धेश मागच्या ओव्हरमध्ये रिद्धेशने केवळ 9 धावा दिल्या होत्या आणि पुन्हा एकदा विश्वास दाखवले अंतिम षटकामध्ये रिद्धेशवरती. धाव फलकावरती आपण बघतोय एकूण 50 धावा झाल्यात. चेंडू पडल्यानंतर खूप जास्त बाहेर निघतोय. वेग होता त्याचबरोबर टर्न देखील आपण बघितला. हा डॉट बॉल येतोय. यष्टीच्या मागे यष्टी रक्षक अमोल आपण बघतोय. धावसंख्या स्थिरावलेली 50 वरती. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. बघूया रिद्धेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर स्ट्रायकिंग एंडला. शुभम लेफ्ट आर्मवरती विकेट. फुल करतायत. समोर फिल्डर आहेत. थोडंसं लक्ष उशिराने लागलं. आधी लक्ष अजिबात नव्हतं आणि त्यामुळे हा झेल पकडता आला नाही. काही सेकंद नंतर कळालं की हा झेल पकडायला होता आणि हा चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. मिळतील 4 धावा आणि 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती 54 धावा आपण बघतोय. एक चेंडू अजूनही शेष आहे. स्प्रे हवाय. काय दुखापत असेल तर फर्स्ट ॲट बॉक्स या ठिकाणी आहे. गरज असेल तर तसं सांगा. तर प्रयत्न जरूर झाला पण काही सेकंद त्या ठिकाणी थांबले. लक्ष अजिबात नव्हतं मी म्हणेन. पण त्यानंतर जेव्हा असं वाटलं की झेल पकडू शकतो पण तेव्हा उशीर झाला होता. एक बॉल या ठिकाणी शेष आहे. धावसंख्या धावफलकावरती 54 झालेली आहे. बघूया एखादा मोठा फटका षटकार आला तर 60 धावसंख्या बघायला मिळेल. पण गोलंदाजी अप्रतिम झालेली आहे. हा चेंडू अडवता आला असता पण तसं काही घडलं नाही. पण या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत केवळ 5 धावा दिल्यात. अप्रतिम गोलंदाजी. इम्पॅक्टफुल बॉलिंग काय असते दाखवत असताना रिद्धेश. हो 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 परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. पाठवला भरपूर लांब सीमारेषे बाहेर. सिक्सर आणि धावसंख्या धावफलकावरती 60 धावा. खेळाच्या पहिल्या सत्रात प्रथम बॅटिंग करत असताना नूर 11 चेंज द गेम वडवली बी मनोज पाटील पुरस्कृत असंघ यांनी धावा केल्यात. एकूण 60 2 विकेटच्या मोबदल्यात आणि तब्बल 10 धावा अतिरिक्तच्या स्वरूपात आलेले आहे. आणि त्यामुळे ही 60 धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 61 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. 12.20च्या रिक्वायर्ड रेटने. ते म्हणजे सोनारपाडा संघाला. तर खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडते काय बिघडते क्रिकेटच्या या कर्मभूमीवरती याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन घेऊन येतील कॉम बॉक्समध्ये. पुन्हा एकदा आवाज कल्याण डोंबिवलीचा आवाज, ठाणे जिल्ह्याचा आवाज, टेनिस बॉल क्रिकेटचा ऐकूया आपण प्रसाद सरांना खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच विनोद पाटील. पुन्हा एकदा आपण बघतो की 60च्या आसपास धावसंख्या विनोद. ही दुसरा सामना असा आपण बघतो की 60च्या आसपास धावसंख्या गेली आहे. पहिल्या 2 मॅचमध्ये आपण बघितलं की धावसंख्या 60च्या आतमध्येच होती, पण मागच्या दोन्ही सामन्यामध्ये बघतो की धावसंख्या मोठी पाहायला मिळते. इथे आपण बघतो की नूर 11 वडवली बी संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना 2 फलंदाजांमध्ये चांगली पार्टनरशिप विशाल आणि त्याचबरोबर आपल्या ऋतिकमध्ये बघायला मिळाली. 27 धावा ऋतिकने कुठल्या, विशालने 12 धावा कुठल्या. आता मात्र गोलंदाजीमध्ये बघतोय की नूर 11 वडवली बी संघ उतरला आहे गोलंदाजी करण्यासाठी आणि निश्चित त्यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे विकेट हॅट्रिकसाठी. जर कुठल्या गोलंदाजीमध्ये विकेट हॅट्रिक संपादन करतोय तर त्यासाठी मनु पाटील यांच्याकडे पारितोषिक आलेलं आहे. विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपये वडवली बीच्या गोलंदाजांसाठी मनु पाटील यांच्याकडून. इस्लामीचे फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करत असताना योगेश आणि प्रथमेश सोनारपाडा संघाकडून लक्ष्य आहे ते 61 धावेंचा 61 टू विन हे टार्गेट सेट झालं आहे. 12.00च्या गतीने आता आपण बघतो की 60 धावा कुठल्या पहिल्या 5 षटकांमध्ये. जसं मग मी कॉन्ट्रीब्युशनचा उल्लेख केला, विशालच्या बॅटमधून 12 धावा, नंतर ऋतिक पाटीलच्या बॅटमधून 27 धावा, नंतर कमलेशच्या बॅटमधून 1 धावा. त्यानंतर बघितलं की शुभमने 1 षटकार 1 चौकार 2 मोठे फटके शेवटच्या टप्प्यात दाखवले आपल्या बॅटमधून. आणि आपण बघतो की धावसंख्या आपण बघतो धावफलकावरती 60-61चं लक्ष्य सोनारपाडा संघासमोर. 61 टू विन. रिक्वायर्ड 12.20ची गतीने बॅटिंग करावी लागणार आहे. प्रथमेश स्ट्राईक स्वतःकडे घेतोय. षटक क्रमांक पहिला घेऊन येईल गोलंदाजी मार्गवर लेफ्ट आर्म गोलंदाज यांचा स्ट्राईक गोलंदाज म्हणजेच कमलेश पाटील. चला मॅच स्टार्ट करूया. विजेता संघ लगेचच दहिसर संघाची फाईट करेल नेक्स्ट मॅचमध्ये. पहिला चेंडू लेफ्ट आर्मवर द विकेट. पहिला चेंडू ऑन साईडला खूप चांगला प्लेसमेंट आहे. ठिकाणी डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडून बघतो की त्याला बीट करून त्याच्यापासून दूरून सीमारेषे बाहेर चौकार. उभा आहे आणि प्रथमेशने पहिल्या चेंडूवर चौकार खेचलाय आपल्या बॅटमधून. हो क्या बात आहे. अपिश फटका, अपिश टनपणी चेंडू मात्र चेस होतोय. बघा त्या ठिकाणी चेंडू थांबणार का, पण चेंडू थांबत नाहीये. चेंडू सीमारेषे बाहेर निघून जाईल. खणखणीत चौकार. गुड शॉट. सुरुवात चांगली देतोय पिंटा पाटील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. सामन्याचा आनंद घेतात कारण दोन्ही बलाढ्य संघ आहेत. सोनारपाडा विरुद्ध वडवली बी. हो क्या बात आहे. वा वा आणि वा वाव शॉट सीमारेषे बाहेर. आणि हा चेंडू बघायचं ते यस गेलाय सीमारेषे बाहेर आणि हा चौकार. मारला तिन्ही चौकार मारलेत. 1 षटकार नाही, तिन्ही चौकार मारलेत आणि काय स्टार्ट दिलाय. वडवली बी संघाच्या विरुद्ध एवढी आक्रमक सुरुवात खूप रेअरली बघायला मिळते, पण सोनारपाडा संघाने मात्र ते दाखवून दिलंय. आणि योगेश मात्र योग्य निवड करत असताना प्रथमेशला आपल्या सोबत घेऊन गेला. स्ट्राईकने स्वतः त्याच्याकडे ठेवलंय आणि बघतो की चांगली सुरुवात आपल्या संघाला पॉवर प्लेमध्ये करून दिली आहे. 3 चेंडू 3 चौकार आपण बघत आहोत. धावसंख्या धावफलकर दुहेरी अंकामध्ये 12 धावा धावफलकावर. ब्राईट स्टार्ट फ्रॉम फर्स्ट ओव्हर पॉवर प्लेमध्ये. चांगली सुरुवात. काही चेंजेस करतो यशच्या मागून आपण बघतो. ऋतिक फिल्डिंगमध्ये, कमलेश पुन्हा आता बॉलिंग मार्कवर. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. हा चेंडू वेगवान आहे, प्रचंड वेगाने. पण आपण बघतो की हा चेंडूला स्लाइस करायचा प्रयत्न होता. थोडंसं मागे थांबून थोडंसं बॅकफुटला थांबला होता फलंदाज, पण रेंजमधला चेंडू नव्हता हा. मागेच होता चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, ऋतिकच्या हातामध्ये. अँड डॉट बॉल. निर्धाव चेंडू आपण पाहतो GTC लाईव्हच्या माध्यमात या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घर बसल्या तुम्ही सुद्धा ही स्पर्धा अनुभवू शकता, बघू शकता. चेंज ऑफ पेस होता. फुल टॉस चेंडू बॅटवर घेतलाय. चांगला झाडू शॉट, परफेक्ट शॉट, स्वीप मारलाय सीमारेषे बाहेर. खणखणीत चौकार.
जेव्हा फटकेबाजी प्रथमेश पालकरीची. फुलटा चेंडू बॅटर घेत आणि काय अप्रतिम स्वीप दाखवलं आपल्या बॅटमधून. गोळीच्या वेगाने चेंडू सरळ मिडविकेट बाउंड्रीच्या बाहेर निघून जाते. चौकार. आतापर्यंत या षटकात आपण बघतो की चौथा चौकार आहे. एक चेंडू डॉट गेला आतापर्यंत आणि षटकातला शेवटचा चेंडू राऊंड विकेट अटॅक करेल कमलेश. हो, चेंडू सुद्धा आपण बघतो की चेस केला होता. बॅकफुटला थांबला फलंदाज. कट करायचा किंवा स्लाइस करायचा प्रयत्न, टायमिंग जमला नाही आहे. पण सुरुवात मात्र अत्यंत बेफाम केली आहे. सुरुवात अत्यंत उल्लेखनीय केली आहे. सुरुवात एकदम बघतोय की आपल्या संघासाठी विश्वसनीय केली आहे. या षटकामध्ये 4 चौकार आपण बघितले आणि सगळेच्या सगळे चौकार डोळ्यांचं अक्षरशः पारणं फेडणारे. सुपर बॅटिंग बाय प्रथमेश पालकरी. दुसऱ्या डावाची सुरुवात खूप उल्लेखनीय झाली आहे, जिथे आपण बघतो की 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. जसं मागाशी उल्लेख केला की 12.20च्या गतीने बॅटिंग करायची आहे आणि प्रयत्न हा असेल की एका बलाढ्य संघासमोर पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये सुरुवात चांगली व्हावी, जेणेकरून बाकीच्या सर्व षटकांवर किंवा त्या गोलंदाजावर थोडासा दबाव येईल. तो प्रयत्न मात्र केला आहे फलंदाजाने. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 गोलंदाज घेऊन आले आहेत म्हणजे ऋतिक पाटील. काही चेंजेस फिल्डिंगमध्ये डीपमध्ये आपण बघतोय की म्हणजेच रुपेशला लेफ्ट हँडर समोर आहे. कल्पेश डीपमध्ये आहे. मिड विकेटला थोडासा वाईडी सरकतोय. लॉंग ऑनला एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरला शुभम आणि गोलंदाजी मार्कवर ऋतिक आहे. फिल्डिंग पोझिशन आपण बघितली. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, थोडासा वाईडिश आणि डीप स्क्वेअर लेग स्वतः रुपेश आणि समोर पहिल्यांदाच योगेश पाटील. पहिला चेंडू या षटकाला राऊंड विकेट ऋतिक पाटील. फुल लेंथ होता, मागे जातोय चेंडू. चांगली फिल्डिंग. ऑन साईडला एक्झिक्यूट करायचा प्रयत्न, व्यवस्थित टायमिंग झाला नाही. पायावर चेंडू होता, खूप चांगला एक्झिक्यूट केला होता. लेग ग्लान्स थोडासा फ्लाय झाला चेंडू. त्या ठिकाणी विशाल उभा होता आणि संभावित आपण बघतो की त्या 3 धावा रोखल्या तिथे त्या ठिकाणी. त्यामुळे फिल्डिंग चांगली झाली आहे. पहिल्या चेंडूवर यष्टीच्या मागे विकास उभा आहे. एक फाईन लेग ठेवला आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवला आहे, स्क्वेअर लेग ठेवला आहे. स्क्वेअर लेग नंतर पॉईंटला खेळाडू आहे. पॉईंट आहे, गली आहे, आपण बघतो फ्लाईंग स्लिप आहे, फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्ट्रायकिंग याला प्रथमेश पालकरी. मिड ऑफ एक ठेवला आहे. आता लॉंग ऑन एक आहे आणि मिड विकेट एक आहे प्रथमेशसाठी. विकेट किपर पुढे सरसावतोय, लाईन क्लिअर करतोय. पंचाच्या भूमिकेत निरंजन सावंत आणि त्याचबरोबर फिरोज खानला आपण बघत आहोत. ऋतिक पुढचा चेंडू घेऊन प्रथमेश समोर. शॉर्ट ऑफ लेंथ होता, फक्त स्टिअर केलाय. गलीमधून चेंडू जातो निघून. चेस सुरू आहे, ती मात्र विशालचा चेंडू कव्हर करेल तोपर्यंत 2 धावा. सेन्सिबल क्रिकेट, सेन्सिबल शॉट. क्रिकेट विथ द ब्रेन. संयमाने बॅटिंग सुरू आहे. टेक्निकली साऊंड क्रिकेटर प्रथमेश पालकरी. काय सुरुवात करून दिली आहे. तीन चौकार आपण बघितलं की 4 चौकार मारले होते पहिल्या षटकामध्ये कमलेशसारख्या गोलंदाजाच्या विरोधात. हायलाईट राहिले पहिल्या षटकातलं 4 चौकार. चर्चेचा विषय, कारण कॉमेंट्री बॉक्सच्या समोर सुद्धा चर्चा सुरू आहे. एक्झॅक्टली नाव काय खेळाडूचं. प्रथमेश पालकरी. ऑफ ड्राईव्ह, तिथे समोर क्षेत्ररक्षक आहे. कल्पेश चेंडू कव्हर करतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. कल्पेश आहे त्या ठिकाणी आणि क्विक सिंगल कंप्लीट केली आहे चेंडूवर. कमलेश आतमध्ये येईल, कल्पेश डीपमध्ये जाईल, कारण लेफ्ट हँडर समोर आला आहे. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या पोहोचेल ती 20 वर. या षटकात निश्चित म्हणेल की कंट्रोल केलंय 3 चेंडूमध्ये ऋतिक पाटीलने. 3 चेंडू 4 धावा खर्च केले आहेत. चांगलं कॉन्टेस्ट ऋतिक वर्सेस योगेश. फुल टॉस चेंडू, ट्रेडमार्क शॉट योगेश पाटीलचा. लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर खणखणीत उत्तर, षटकार.
सोन्या बैलाचं आपल्याला ऐकायला मिळतं आहे. आणि टी-शर्टमध्ये तुम्ही सध्या बघतायत 50-50 नंबर बघायला मिळतोय. ओ क्या बात आहे, अजून एक फ्लिकचा फटका. गॅप खूप मोठा, वॅकेंट एरिया, चेंडू निघून जाईल सीमारेच्या बाहेर. लाजवाब डोळ्यांचं पारणं फेडणारी योगेश पाटीलची ही फलंदाजी. एक षटकार एक चौकार, सीमारेच्या बाहेर 4 धावा. सध्या बघतो टी शर्टवर मोठ्या सोन्या असं नाव प्रिंट केलं गेलं आहे. नंबर तोच आहे 50-50 चेतन केशव पाटील, त्यांचे बंधू. त्यांनी पुरस्कृत केलेला संघ. हे टी शर्ट्स तुम्ही बघत आहात. सोनारपाट संघाच्या खांद्यावर, खेळाडूंच्या खांद्यावर एक षटकार एक चौकार आले. धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली आहे. चांगली बॅटिंग. क्या बात आहे, ब्लॉक होलचा चेंडू. चेंडू तिथं पॉईंटमध्ये, पंच कन्फर्म करतात इट इज अ लेग बाईज. क्या बात आहे, लाजवाब फटकेबाजी. 2 षटकात तब्बल 31 धावा कुठल्या आहेत. या दोन्ही आघाडीच्या फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी अप्रतिम आणि भक्कम पार्टनरशिप उभारली आहे. 12 चेंडूत 31 धावा धावफलकावर. ऋतिकचं सुद्धा स्वागत चांगलं झालं आहे. एक षटकार आला, एक चौकार आला, एक लेग बाईज आहे. आणि त्याचबरोबर आपण बघतोय 31 धावा, 18 चेंडू 30 धाव्यांची गरज आहे. 31 झालेले आहेत, 61चं लक्ष आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 30 धाव्यांची गरज आहे. आपण जर इनिंग बघितली तर पहिली इनिंगमध्ये सुद्धा आपण बघितलं तर वडोली बी संघाने 31च धावा केल्या होत्या. थँक्यू सो मच जयदेव. आता 18 चेंडूत एकूण 30 आपण धावा करायच्या. 30 रिक्वायर फ्रॉम द 18 बॉल. 18 चेंडू 30 धावा. गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 घेऊन शुभम आलाय बॉलिंग मार्कवर. हे कॉन्टेस्ट मात्र निश्चित रंगतदार होईल, याच्यात मात्र शंका नाही. त्यामुळे दोन्ही संघ एकमेकांसमोर चांगली फाईट, चांगली झुंज देत आहेत या मॅचमध्ये. सोनारपाड विरुद्ध वडवली बी. समोर लेफ्ट हँडर पॉवर पेची 2 षटकं संपलेत. बघायचं तर या मुवमेंटला या 18 चेंडू 30 धावांचा पाठला कशा प्रकारे होईल. रिक्वायर रन रेट 10 रन पर ओव्हर. शुभम जो राऊंड विकेट अटॅक करेल पंचांच्या उजव्या बाजूने, उजव्या हाताने. समोर योगेश. थांबून खेळायचा प्रयत्न, थोडासा लेट शॉट खेळलाय गलीमध्ये. रायझिंग डिलिव्हरी, कट केल्या चेंडूला. लास्ट मोमेंटला गलीमध्ये चेंडू जातोय तोपर्यंत विशाल तिथे चेंडू कव्हर करेल. मिळेल ती फक्त 1च धाव. विकास होता या ठिकाणी, विशाल नाही विकास आहे. विकासने चेंडू कव्हर केला. फक्त 1च धाव मिळते. या चेंडू धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 वर. 32. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. प्रत्येक खेळाडू आपापली जागा लगेच बदलतोय, चेंज करतो आपली जागा. डीप स्क्वेअरला आपण बघतोय रुपेशला. यष्टीच्या मागून विशाल फील्डमध्ये चेंजेस आणतोय. गलीमध्ये खेळाडू ठेवलाय. डीप स्वीपर कव्हरला खेळाडू ठेवलाय. प्रथमेश साडी. पुढील चेंडू वेगवान चेंडू होता. बॅक टू द बॉलर समोर एक्झिक्यूट केलाय. स्वतः गोलंदाज चेंडूवर जातोय. क्या बात आहे, काय रिफ्लेक्सेस आहेत बघा. एक्सलेंट फिल्डिंग. कौतुकास्पद कामगिरी शुभम पाटीलची. किती असे खेळाडू राऊंड फॉल्समध्ये जाऊन फिल्डिंग करू शकतात याचं अत्यंत मूर्तिमंत उदाहरण शुभमने दाखवलं. त्यासमोर तो चेंडू टॅप झाला, त्याच्या डोक्यावर निघून गेला. आपल्या फॉल्समध्ये जाऊन तो चेंडू कव्हर केला, अडवला. गुड फिल्डिंग. 1 धाव. धावसंख्या 33. क्या बात आहे, कव्हर ड्राईव्ह, चांगला फटका आहे. कॅप खूप मोठा आहे आणि आपण बघतोय चेंडू निघून जातो डीपमध्ये. ते क्षेत्ररक्षक आहे रुपेश, चांगली फिल्डिंग करतो डीपमध्ये. 2-3 धावांचा प्रयत्न सुरू आहे आणि 3 धावा पूर्ण सुद्धा होतील. आखो मी इशारा. क्या बात आहे. जो संघ बिटी द विकेटसाठी ओळखला जातो किंवा आउटफील्डला फिल्डिंगसाठी ओळखला जातो त्यांच्या समोर 3 धावा अक्षरशः चोरलेल्या आहेत असं मी म्हणेन. एवढी जबरदस्त आपण रनिंग बघत आहोत बिटवीन द विकेट. 2 फलंदाजांमध्ये प्रथमेश आणि त्याचबरोबर योगेशमध्ये. चांगला कव्हर ड्राईव्ह दाखवला होता, याच्यात मात्र शंका नाही. कॉपी बुक स्टाईल स्ट्रोक. 3 धावा वसूल केल्या. धावसंख्या 36 वर पोहोचली आहे. 36 धावा धावफलकावर. आतापर्यंत या षटकात आले ते 5 धावा. त्यामुळे चांगलं आपण बघतो की धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. मेरिटनुसार बॅटिंग सुरू आहे. प्रथमेश आणि त्याचबरोबर योगेश एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत आहेत आणि धावसंख्येचा वेगसुद्धा मध्ये मध्ये वाढवत आहेत. 36 विदाउट लॉस.
गो, क्या बात आहे, रनआउटची संधी आहे. होत आहे का तिथे, फलंदाज बाद होणार. आधी चेंडूवर बघितला, हाताला लागला, अत्यंत वेगाने आला होता चेंडू, पण तो पुन्हा कव्हर केला, चांगलं कंट्रोल मिळवलं त्या चेंडूवर आणि फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रथमेशची विकेट मिळते. ती फायनली गोलंदाजी करणाऱ्या वडवली बी संघाला. $36 लॉस ऑफ 1, फर्स्ट विकेट डाऊन. प्रथमेश पालकरी बॅक टू डगआउट. आणि मला असं वाटतं की हाच आता त्यांच्याकडे पर्याय उरला होता की त्याला बाद करण्यामध्ये. तिथे मात्र बघितलं बाद झालं तो म्हणजे रनआउटच्या स्वरूपामध्ये प्रथमेश पालकरी. वन डाऊन बॅट्समन अमोल पाटील पोहोचला बॅटिंगसाठी तिसऱ्या क्रमांकावर, जो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा राहील आणि स्ट्रायकिंग एंडला असेल तो योगेश. 9 चेंडूत 20 धावेंचं योगदान, चांगलं कॉन्ट्रीब्यूट केलं. 4 चौकार, डोळ्यांचं अक्षरशः पाडणं फेडणारे बघायला मिळाले प्रथमेश पालकरीचे आणि 20 धावांचं योगदान देऊन तो तंबूत परतला. शुभम पाटील पुढचा चेंडू घेऊन राऊंड विकेट. वेगवान चेंडू आणि कॉमेंट्री बॉक्सला जणू काही सलामी आणि त्याच्यावरून चेंडू सरळ सीमाच्या बाहेर. खणखणीत क्लासिकल शॉट, वाईडिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती बघतोय ती 42वर. 42 धावा अजूनही, 19 धावा अजूनही करायच्या आहेत. मॅग्निफिसंट बॉलिंग, चांगलं रिप्लाय. वेग प्रचंड होता, अचूक टप्पा होता. शॉर्ट सिलेक्शन थोडंसं चुकलं, ऑन साईडला स्लॉग इट करायचा प्रयत्न आणि चेंडू जाऊन बघतो की दारी जाऊन छातीवर आदळतोय. तर एकूण 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. मला सांगतं जयदेव, धावसंख्या 42, सध्या 14चा रन रेट आहे 3 षटकाखेर आणि अजूनही मैदानावर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 19 धावांची अजूनही गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट 9.50. बारा चेंडूचा खेळ शिल्लक, 19 धावांची अजूनही गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. ती वडोली बी संघाच्या विरोधात सोनारपाडा या संघाला. आपण पाहत आहोत तो म्हणजेच श्रद्धांजली चषक, गावदी गिरिजामाता क्रिकेट संघ जुळडोंबिवली आयोजित स्वर्गीय रामदास पुंडलिक पाटील यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषकाचं हे पर्व 2025 मधलं नवीन वर्ष, न्यू इयरमध्ये आपण बघतो की पहिल्याच आठवड्यात दुसऱ्या दिवशी आपण बघतो की स्पर्धा सुरू झाली. 2 जानेवारीपासून कालावधी असेल तो 4 दिवसाचा, 5 जानेवारी संडेपर्यंत. GTC लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं सुरू आहे. तर तमाम क्रिकेट रसिकांचं, प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या 2 सामन्यामध्ये आपण बघितलं की विजयश्री संपादन केली ती वाडेकर संघाने 2 सामने जिंकत असताना. नंतर आपण बघतो की पहिल्या फेरीतला हा शेवट सामना सुरू आहे, वडवली विरुद्ध सोनारपाडा. गोलंदाजीमध्ये आपण बघतो तर चर्चा सुरू आहे, ती म्हणजे विशाल आणि विकासमध्ये. चला लवकर घेऊन यायचा आहे गोलंदाज, आपला सामना सुरू करायचा आहे.
अमोल पाटील समोर आलाय. 12 चेंडू आता 19 धावांची गरज आहे. कमलेशच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू दिलाय तो संगनायकाने. स्वतःच कॅप्टन आहे. मग अशी टॉसला स्वतःच आला होता. त्यामुळे खांद्यावर जबाबदारी घेतली स्वतःच्याच. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. पहिल्या षट त्याने कोपरीने टाकला होता. मात्र इथे तो मोठा गाव एंडकडून गोलंदाजी करण्यासाठी. समोर अमोल पाटील. पहिला चेंडू ब्लॉकमध्ये होता. खोदून काढला अक्षरशः आणि त्यानंतर थोडीशी मिसफील्ड. विकास थोडासा फंबल होता. रनआउटची संधी नौशाकी गेडला. चुका 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 या चुका करताना आपण वडवली संघाला खूपच रेअरली म्हणजे 99.99% आपण बघितलं नाही आहे असं मी म्हणेन. पण आता क्रुशियल मुवमेंटला झाली ती चूक. विकासकडून चेंडू सुटला. लगेच पुन्हा संधी पेटी स्ट्रायकिंगला येण्याची आणि ती चांगली गोष्ट आहे सोनारपाटा संघासाठी की 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. धावसंख्या 44. चेंज ऑफ पेस हवेमध्ये चेंडू आहे. स्लाइस केला आहे आणि काय प्रयत्न. अप्रतिम झेल तिथे. संदेशने मात्र अप्रतिम झेल टिपलाय. गुड कॅच, गुड फिनिश अँड सेकंड विकेट डाऊन. संदेशने अप्रतिम झेल टिपला. पॉईंटमध्ये येताना गलीमध्ये उभा होता. त्यानंतर पॉईंटला झेल आणि अमोल पाटीलचा संपला खेळ. बॅटिंगसाठी बघतो नवीन आल्या फलंदाज करण ठाकूर बॅटिंगला ते 4थ्या क्रमांकावर. धावसंख्या बघतो म्हणजे 44-44 धावा धावफलकावर आहेत. लक्ष्य 61. क्या बात आहे. बॉटम हँड ऑनसाईडला प्लेस केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाही. 2 धावाचा प्रयत्न सुरू आहे. संधी आहे रनआउटची पण थोडा कॅज्युअल थ्रो. हा कॅज्युअलने सेकंड टाइम बघायला मिळाला या षटकामध्ये. कॅज्युअल अप्रोच फिल्डिंगमध्ये थ्रोमध्ये फायदा उचलला. योगेशने सांगितलं 2 धावा होऊ शकतात पूर्ण. डेंजरकडे त्याला स्वतः धावायचं होतं पण चेंडूची फिक्स झाली. स्ट्रायकिंग केला तर थोडीशी डिले झाली आणि 2 धावा पूर्ण केल्या. खातं उघडलं करण ठाकूरने. धावसंख्या आपण बघतोय ती 46 धावा धावफलकावर. 61 धावांचं लक्ष आहे. 9 चेंडू शिल्लक आहे. त्यांनी 15ची गरज आहे. या षटकात दुसऱ्यांदा घडलं ज्या ठिकाणी मिसफील्ड झाली. थ्रो उशिराने आला आणि पुन्हा आपण बघतो की 2 धावा धावणी ते पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजांनी. दोन्ही बॅट्समन एकत्र इथे चर्चा करत आहेत. काहीतरी टीम प्लॅनिंग करतायत. नेक्स्ट बॉलवर कसा प्रकारे खेळावं लागेल. 9 चेंडूत 15ची अजूनही गरज आहे. क्लोज मॅच होऊ शकते आणि अजूनही मॅच बॅलन्स आहे दोन्ही संघाच्या बाजूने. मिस टाइम फटका. कोण झेल घेणार बघायचं आहे. स्वतः कमलेश. ओ क्या बात आहे. कमलेशचा प्रयत्न खूप चांगला होता. रनआउटची संधी होती त्या ठिकाणी. योगेश बाल बचावलाय. योगेश टॉसटाकी खेळला. झेल सुटल्यानंतर पुन्हा एकदा तो चेंडू कंट्रोल केला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला पण वाचले. दोन्ही फलंदाज एका चेंडूवर दोघांना जीवदानं. एखादा झेल सुटला तो कठीणच होता तर नॉस्टाकी खेळला. आपण बघतोय की योगेश पाटीलला सुद्धा जीवदानच मिळालंय. बाकीचे खेळाडू जर व्यवस्थित फिल्डिंग करतील तर गोलंदाजाचा हुरूप वाढतो. त्याचा आत्मविश्वास वाढतो. याच षटकामध्ये 2 वेळा मिसफील्ड झाली. चुकीचा थ्रो आला. आता झेल सुद्धा सुटला स्वतः गोलंदाजाकडून. त्यामुळे अशी चिन्ह जेव्हा येतात तेव्हा सामन्यापासून दुरावले जातात संघ खेळाडू. तसं चित्र उभारलं आहे. आतापर्यंत आपण बघतो की या षटकात आपण बघतो धावसंख्या धावफलकर 6 खर्च झाली आहे. 1 विकेट काढली आहे कमलेशने. धावसंख्या 48. अजूनही 13ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते मैदानावर 8. वेगवान चेंडू आहे. प्रचंड वेग आहे. अचूकता आहे या चेंडूमध्ये.
आणि प्रयत्न होता तो म्हणजेच करण ठाकूरला समोर खेळण्याचा, पण चेंडू बॅटचा काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे. निर्धाव चेंडू जातोय निघून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक आहे षटकातला. 13 धावांची अजूनही गरज आहे. चांगलं कॉन्टेस्ट वडवली बी विरुद्ध सोनारपाडा. शॉर्ट पिच चेंडू समोर एक्झिक्यूट केला. रुपेश त्या ठिकाणी आहे आणि जजमेंट चुकलाय. डोक्याच्या वरून चेंडू फ्लाय होतोय. सीमारेषेबाहेर खणखणीत षटकार. ऑन दी अप. खूप हे फटके खूप रेअर असतात जयदू. आपण स्ट्रेट बॅटने असे फटके बघतो, पण हा क्रॉस बॅटेड शॉट बघितला आडव्या बॅटने आणि तो सुद्धा आपण बघतो की चेंडू बाउन्स झाला होता. जवळजवळ आपण बघतो शोल्डरच्या दिशेने चेंडू आल्यानंतर तो काय फटका एक्झिक्यूट. हे विचार करू शकता की त्याच्यावर ताकद किती वापरली आहे, एनर्जी किती वापरली आहे करण ठाकूरने आणि काय एक्झिक्युशन दाखवलं आपल्या बॅटमधून. लॉंगा मॉडीच्या बाहेर षटकार मारला. धावसंख्या बघतो या षटकारामुळे धावसंख्या 54. अजूनही 7 धावेंची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे ते 6. सहा चेंडू 7 धावा. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होईल तो जयेश पाटील उर्फ पोलीस. चेंडू शिल्लक आहे ते मैदानावर 6. करायचे ते 7. स्ट्राईक एंडला योगेश. ही विकेट खूप इम्पॉर्टंट आहे. धैर्याने सामोरे गेला आतापर्यंत वडोली बी संघाला योगेश. चेंडूमध्ये अपिश फटका थोडासा मिड ऑफला क्षेत्राच्या गोता तिथे चेंडू कव्हर करेल. एकच धाव मिळेल. या चेंडू रनआउटची संधी होती. चुकीची फेक. तिसऱ्यांदा गोष्ट ही घडली आहे. तिसऱ्यांदा चूक झाली आहे इथे मैदानावर. चेंडू फेकण्याची गरजच नव्हती. स्ट्राईक एंडला पुन्हा ते योगेशच जाईल आणि त्यामध्ये बघतोय आपण विकासकडनं 2 वेळा चूक झाली आहे. एकदा त्यांच्याने चेंडू मिस केला होता. चेंडू फिल्डिंग व्यवस्थित केला नव्हता. आता चेंडू व्यवस्थित कव्हर केला आहे, पण फेकताना चूक झाली. गोलंदाजाकडनं तुळशी चूक होते. चेंडू व्यवस्थित कव्हर होत नाही आहे. इव्हन मी म्हणेन की गरजच नव्हती चेंडू फेकण्याची एवढ्या वेगाने. स्ट्राईक एंडला पुन्हा योगेशच बघायला मिळेल. धावसंख्येत भर. धावसंख्या 56. 56. 5 बॉल 5. स्टेपआउटून चांगला फटका. मिसफील्ड. जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला चूक करता तर निश्चित त्याचा परिणाम तुम्हाला नंतरच्या टप्प्यात भोगावा लागतो आणि तेच बघायला मिळतं आहे. तुम्ही स्टार्टिंगला एखादी चूक केली आणि त्या चुका तुम्ही दुरुस्त करण्याच्या प्रयत्नामध्ये अजून एक चूक करून बसता. हे चित्र खूप रेअर बघायला मिळतं वडोली बी संघाकडून, पण हळूहळू तो सामना दूर होत चालला आहे. 58 झाला आहे. 58 धावा झाले धावफलकावर. अजूनही 4 चेंडू 3 धावांची गरज आहे. 4 चेंडू 3 धावा. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा योगेश. हो क्या बात आहे. कितीही चेंडू बाउन्सर टाका, मोठे फटके मारण्याचा आवाज मात्र मोहावर येणार आहे, पण चेंडू आपण बघतोय डीमध्ये जातोय. डी पॉईंटला संदेश चेंडू कव्हर करतोय. स्कोर इज इक्वल, स्कोर इज लेवल आणि धावसंख्या 60 धावा धावफलकावर सोनारपाडा संघाच्या. नाहीये, षटकार नाहीये. थांबा, सामना अजून जिंकलेला सुद्धा नाहीये. स्कोर इज इक्वल. विकेट दोन्ही संघाच्या समान आहेत. दोन्ही संघाच्या विकेट समान आहेत आणि टॉस जिंकला आहे तो सोनारपाडा संघाने. त्यामुळे सगळ्या काही गोष्टी सोनारपाडा संघाच्या बाजूने घडत आहेत.
आता चेंडू शिल्लक मैदानावर ते 3 धाव करायची ती 1. बॅट्समनची शेजारी वाढलेत, फिल्डर क्लोज लावण्यात आले आहेत योगेशसाठी. वॉटरमॅनचा वापर सुद्धा गोलंदाज चेंडू कव्हर करतोय. 1 चेंडू कमी झालाय, 2 चेंडू शिल्लक, एका धावेची गरज आहे. मॅच विनिंग शॉट बघायचा आता कशा प्रकारे लावणार, किती प्रेशर वाढवणार गोलंदाज. आणि बघा ते चेहऱ्यावर एक वेगळीच खुशी बघायला मिळते फलंदाज योगेशच्या, कारण त्याला माहिती आहे तो कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये आहे, तो सामना फिनिश करू शकतो. पण अजूनही यशीच्या मागून विशाल फिल्डिंग चेंज करतोय. योगेश सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडला. योगेश पाटील ओ मॅच विनिंग शॉट स्वीप केलाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषे बाहेर खणखणीत चौकार. मॅच विनिंग शॉट बाय सोनार पडा अँड योगेश पाटील. सामन्यात जिंकल्या वडवली बी संघाच्या विरुद्ध आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला. दहिसर संघाची फाईट होईल नेक्स्ट मॅचमध्ये.